मंडळी, ही घटना ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील 18 वर्षाच्या इल्मा नदीमचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला। फास्ट फूड खाल्ल्यानंतर तिची तब्येत अचानक बिघडली। आधी तिला टायफॉइड झाला होता आणि नंतर तो बरा होण्याऐवजी तिची अवस्था अजूनच बिघडली। तपासणी डॉक्टरांना तिच्या मेंदूत 20 ते 25 गाठी आढळल्या। या गाठी परजीवी संसर्गामुळे झाल्या होत्या। तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, पण दुर्दैवाने तिचा जीव वाचू शकला नाही। डॉक्टरांचा अंदाज आहे की हा संसर्ग फास्ट फूड मध्ये वापरल्या जाणाऱ्या कोबीमधून पसरला असावा। नेहमी बोललं जातं की कोबी खाल्ला की किडे थेट मेंदूत जातात, पण ते तसं थेट होत नाही। याला वैद्यकीय भाषेत न्यूरोसिस्टिस म्हणतात। हा आजार टेपवर्मच्या अंड्यांमुळे होतो। ही अंडी माती, घाणेरड्या भाज्या, नीट न धुतलेले अन्न किंवा अर्धवट शिजवलेल्या मांसात असू शकतात। ही अंडी पोटात गेली तर रक्तातून मेंदूपर्यंत पोहोचू शकतात। तिथं मेंदूला सूज येते, त्यामुळे तीव्र डोकेदुखी, उलट्या, चक्कर, झटके येऊ शकतात। पण दिलासा देणारी गोष्ट म्हणजे 98% रुग्ण औषधांनी बरे होतात। फक्त 2% प्रकरणात शस्त्रक्रिया करावी लागते। त्यामुळे मंडळी, आरोग्याची काळजी घ्या आणि चांगलं अन्न खा।